गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा मी आज काय नाश्ता करायला. थालीपीठ आणि ही ग्लासमध्ये चाय. तुम्ही पण या नाश्ता करायला. आणि हे बघा आमचे आज तुम्हाला एक सरप्राईज भूताची गोष्टी रिअल गोष्टी सांगत आहे. तर चला मग ऐकूया, स्टार्ट करूया. हाय, हॅलो, कसे आहात सगळे? मी मजेत आहे, एकदम फर्स्ट क्लास आहे मी. हां, बरं बरं. आणखीन काय, चहा पाणी झालं? नाश्ता पाणी माझं सर्व झालं आणि मी बसले. आता तुम्हाला आता काय करू म्हटले. तुम्हाला मग भूताच्या स्टोरी सांगते. चुटक्या आहेत ते, लई काय हे नाही, चांगले नाहीत, म्हणजे लई लांब असं काय नाही, पण छोटा अनुभव आलेला मी सांगते तुम्हाला. माझा नवरा मरून 1 महिना झालेला. मग नंतर आम्ही सासू, नणंद, मी आणि सगळे आम्ही झोपलेलो असं लाईनीने. आणि रात्री मला बहुतेक 1-1:30च्या सुमारास मला हे झालं, जरा काहीतरी पाय ओढल्यासारखं असं जरा काहीतरी जाणवलं मला. अजून झोपेतच होती मी. आणि नंतर बघूया खाली बघायला लागलं तर कोणीच नाही आहे. आणि मी ओढून उशीच्या खाली आले. मी चांगलं मला हात जाणवले, ते पाय धरलेलं, पाय असे धरलेले मला अगदी छान जाणवलं ते. आणि मग नंतर मी एकदम जोराने ओरडले, रडायला लागले मी एकदम. सासू उठली, नणंद उठली. काय गं, काय नाही, असं झालं बघा. नाही गं, तसं काय नाही आहे, ते भात झालं आहे की तुला, आम्ही इथंच आहे, आम्हाला नाही, तुला कसं काय होतं आहे ते, असं म्हटले त्याने. मग नंतर झोपलो आम्ही सगळे. पण ते झालं. त्याच्यानंतर एकदा दुपारी मी काहीतरी 11-11:30 वाजले असतील तेव्हा. मग मी काय केले, कोण पण नव्हतं घरात. आणि ते मरूनच 1-1.5 महिना काहीतरी झालेलं. ते घरात कोणीच नव्हतं, मीच एकटी. मग मी वांग्याची भाजी तर करूया म्हणून मी वांगी चिरायला घेतले. आणि असं आमचं लांबच्या लांब घर होतं. आणि ते भाजी चिरायला घेतली, एकदम आत आल्यासारखंच झालं मला. ते दरवाजा एक होता आणि त्याच्यावर अशी सावली दिसल्यासारखं झालं. पॅन्ट आणि बनेल होतं आणि माझा नवरा त्याच्यावरच मेला. तोच असं आतमध्ये आल्यावर कसं सपळ होतं आहे नाही, माणसाचं वेगळं सपळ असते, आवाज असतो आहे. आणि ते मला बरोबर आमची सासू कसं चालते आणि नवरा कसं हे चालतो आहे, तिचं सपळ, नणंदेचं सपळ, सगळ्यांचं सपळ माझ्या डोक्यात आहे ते. आणि बरोबर एकदम असं दचकून बघितले, कोणी पण नाही तिथं, कोणच नाही. तर काय करायचं म्हटले. मग ते झाल्यानंतर आणि 15 दिवस गेल्यानंतर मग आम्ही असं झोपलो होतो सगळेच, म्हणजे आमची नणंद, सासू, मी, असं जे आहेत त्यांनी झोपले होते तिथं सरळ अशा लाईनीमध्ये. मग झोपलेलो. मग रात्री मला एकदम सगळं इकडचं कडी तिकडचं कडी असं लांबच्या लांब ना, मग इकडचा दरवाजा तिकडचा दरवाजा लावून करून, बाहेरचा दरवाजा लावून मग आम्ही झोपत होतो. मग एकदम रात्री काहीतरी 1-1:30च्या सुमारास मला असं धगल असं चाडल्यासारखं आवाज झाला मला. झाल्यानंतर मग ते दरवाजाकडे आमची सासू जात होती नाही, तिचंच चालण्याचं मला सप्पळ आलं. ते एवढ्या रात्रीचं माझी सासू कशाला उठायला लागले, बघूया आणि पडले तर काय करू. मी असं डोळे उघडले तर कुठं सासू आमचे झोपले. आमची सासू व्यवस्थित अगदी छान घोरायला लागले सासू आमची. आणि मग नंतर उठवले मी सगळ्यांना, असं झालं म्हणून. मग त्यांनी म्हटले, काय नाही, तुझं ते गैरसमज आहे आणि ते काय तसं काय नाही, ते मनात काय तू धरू नको. मला एवढे आलेले अनुभव. थँक्यू. कसे वाटले बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.